Hi friends, today we learn about preposition. The preposition म्हणजे काय? Preposition is a word that connects noun, pronoun or phrases to other word in a sentence. म्हणजे काय थोडक्यात तर preposition हे वाक्यातील इतर जे शब्द आहेत त्यांना noun, pronoun, preposition यांना जोडण्याचं किंवा यांच्याशी कनेक्ट करण्याचं काम करतात. ओके, वाक्यातील इतर शब्दांना नाउन आणि प्रोनाउनशी ते जोडतात किंवा ते कनेक्ट करतात, त्यालाच आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. तर प्रिपोजिशन आता फर्स्ट इज ऑन. ऑन हे प्रिपोजिशन आपण केव्हा वापरतो? एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू त्या सरफेसवरती ठेवली आणि ती त्याला टच होते किंवा ती त्याच्यावर एक्झॅक्ट त्याच्यावरती ठेवलेली आहे तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. ऑन म्हणजे काय? वरती ठेवली. आता इथे एक बॉक्स आहे आणि बॉल आहे. बॉक्सच्या वरती बॉल ठेवलेला आहे सांगण्यासाठी कोणतं प्रिपोजिशन वापरणार? आपण ऑन प्रिपोजिशन वापरणार. तर आणि पण ती वस्तू त्याला टच झाली पाहिजे आणि त्याच्यावर एक्झॅक्ट ठेवलेली पाहिजे, म्हणजे ती वस्तू त्याला आता एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या टेबलवरती आपण एखादी पेन ठेवली आहे. मग पेन ठेवली तेव्हा ती टेबलच्या वरच्या ह्याला टच होती की नाही? तिथे ती ठेवलेली असते ना. तशाप्रमाणे चिटकून किंवा टच झालेली असली पाहिजे त्याच्यावर रेस्ट करत असलेली वस्तूलाच तेव्हा आपण ऑन प्रिपोजिशन वापरणार. फॉर एक्झाम्पल द बॉल इज ऑन द बॉक्स. ओके. सेकंड इज इन किंवा इनसाइड. इनसाइड आणि इन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? आत. आता इथे बॉक्स आहे, बॉक्सच्या आतमध्ये बॉल ठेवला आहे तेव्हा आतमध्ये बॉल ठेवला आहे हे सांगण्यासाठी कोणतं प्रिपोजिशन वापरणार आपण? इन. द बॉल इज इन द बॉक्स किंवा द बॉल इज इनसाइड द बॉक्स. त्यानंतर नियर. नियर म्हणजे काय? जवळ. बॉक्सच्या जवळ बॉल आहे, चिटकून नाही आहे, जवळ आहे, तेव्हा आपण कोणतं वापरणार? प्रिपोजिशन नियर वापरणार. अंडर. अंडर म्हणजे काय? खाली. बॉक्सच्या खाली बॉल आहे, तो सरफेसला चिटकून आहे, एक्झॅक्ट खाली आहे, चिटकून आहे, टच झालेला आहे, तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार? अंडर. द बॉल इज अंडर द टेबल किंवा अंडर द बॉक्स. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट म्हणजे समोर असणे. आता इथे बॉक्सच्या समोर बॉल आहे तेव्हा कोणतं प्रिपोजिशन वापरणार? इन फ्रंट ऑफ. द बॉल इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. ओके. बिहाइंड. बिहाइंड म्हणजे काय? मागे किंवा पाठीमागे. आता बॉक्सच्या पाठीमागे बॉल आहे, राईट, तेव्हा हे सांगण्यासाठी आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार? तर बिहाइंड. द बॉल इज बिहाइंड द बॉक्स. ओके. नेक्स्ट टू. नेक्स्ट टू म्हणजे काय? बाजूला. बॉक्सच्या बाजूला बॉल आहे, एकदम चिटकून आहे, तो बॉक्सच्या बाजूला चिटकून ठेवलेला आहे, राईट, तेव्हा कोणतं प्रिपोजिशन वापरणार? नेक्स्ट टू. द बॉल इज नेक्स्ट टू द बॉक्स म्हणजे बॉक्सच्या जवळ बॉल ठेवलेला आहे असं. त्यानंतर नियर. नियर म्हणजे काय? जवळ, थोडी जागा सोडून असणे. बॉक्सच्या जवळ थोडी जागा सोडून ठेवलेला आहे बॉल, तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार? नियर. फार. फार म्हणजे एखाद्या थिंग्सपासनं लांबवरती असणे, एखादी गोष्ट लांबवरती असणे, सरफेसपासून लांब असणे, तेव्हा आपण फार म्हणणार. कोणतं प्रिपोजिशन वापरणार? फार. त्यानंतर बिटवीन. बिटवीन म्हणजे काय? मध्ये. दोन गोष्टींच्या मध्ये ठेवलेली गोष्ट तेव्हा असते तेव्हा कोणता वर्ड्स किंवा कोणतं प्रिपोजिशन वापरणार? बिटवीन. द बॉल इज बिटवीन द बॉक्स किंवा टू बॉक्स. दोन बॉक्सच्या मध्ये बॉल आहे असं, तेव्हा आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरणार. अमॉंग. अमॉंग म्हणजे काय? दोनपेक्षा जास्त असणे, म्हणजे इथे दोन बॉक्स आहेत, आता इथे किती? दोनपेक्षा जास्त बॉक्समध्ये बॉल ठेवलेला आहे, तेव्हा आपण बिटवीन म्हणायचं का? नाही. तर दोनपेक्षा जास्त बॉक्स. बिटवीन केव्हा वापरायचं? जेव्हा दोन बॉक्स असतील, दोनच वस्तू असतील, त्याच्यामधल्या गोष्टी आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरायचं. परंतु अमॉंग कधी वापरायचं? दोनपेक्षा जास्त असेल. एखादी रूम आहे, फॉर एक्झाम्पल एखादी रूम आहे, त्या रूममध्ये भरपूर सारे बॉक्स ठेवले आणि तुम्हाला तिथे बॉल ठेवलेला दिसला, तर तुम्ही काय म्हणणार? सर्व बॉक्सेसच्या आतमध्ये अमॉंग. अमॉंग प्रिपोजिशन वापरणार. राऊंड. राऊंड म्हणजे काय? भोवताली. म्हणजे इथे एक बॉक्स आहे आणि सर्व बाजूला बॉल्स आहेत. द बॉल इज अराउंड द बॉक्सेस म्हणजे बॉक्सेसच्या भोवताली बॉल्स आहेत, म्हणजे भोवताली वस्तू असलेले सांगण्यासाठी आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार? अराउंड. अबाव. अबाव म्हणजे वर, म्हणजे
इथे आपण बघितलं तो ऑन म्हणजे पण वर आपण बघितलं होतं, परंतु इथे अबाव म्हणजे पण वरच आहे, परंतु ती सरफेसला टच नाही होते, थोड्या अंतरावरती वर आहे ती, थोड्या अंतरावर. जो फॉर एक्झाम्पल फॅन एखाद्या रूममध्ये आपण थांबलोय, तिथं आपल्या डोक्यावरती फॅन आहे, तो काही डोक्यावरच तो काही टच करून नाही, तो जागा सोडून अंतराने काही अंतराने वर असतो, तेव्हा तिथे आपण अबावचा वापर करणार. अबाव हे प्रिपोजिशन वापरणार. तो सेंटरमध्ये पण असू दे, या साईडला असू दे, या साईडला असू दे, तेव्हा देखील अबावचा वापर करणार. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रूममध्ये बसलोय एका साईडला आणि त्या रूममध्ये फॅन आहे, तेव्हा आपण सांगण्यासाठी त्याला काय म्हणणार, द फॅन इज अबाव माय हेड, माझ्या डोक्यावरती फॅन आहे. तो ह्या साईडला असू दे, या साईडला असू दे, सेंटरला असू दे, तेव्हा आपण अबावचा वापर करणार. ओहर, ओहर म्हणजे काय, वरती. त्या अबाव म्हणजे पण वरती आणि ओहर म्हणजे पण वरती. परंतु ओहर म्हणजे एक्झॅक्ट डोक्यावरती असलं तरच त्याला आपण ओहर वापरणे, एक्झॅक्ट डोक्यावरती असलंच. आता फॉर एक्झाम्पल आय होल्ड अम्ब्रेला ओव्हर माय हेड, म्हणजे आपण अम्ब्रेला म्हणजे छत्री आपल्या एक्झॅक्ट डोक्यावरती ठेवतो का नाही, डोकं भिजू नये म्हणून, त्याप्रमाणे बॉक्सच्या एक्झॅक्ट वरती बॉल आहे, तेव्हा आपण त्या एक्झॅक्ट वरती आहे असं सांगण्यासाठी आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार, ओव्हर प्रिपोजिशन वापरणार. त्यानंतर बिलो, बिलो म्हणजे काय, खाली. आता बिलो, बिलो म्हणजे काय, अबाव म्हणजे वरती होतं, बिलो म्हणजे खाली. ओके, टच, परंतु ते अबाव सारखंच टच नाही करत, ते बिलो म्हणजे खाली, ते सरफेसच्या खाली, परंतु ते टच नाही करत. अंडर म्हणजे खाली, पण ती टच करतं. अंडर म्हणजे खाली की टच करतं, आता बिलोमध्ये टच नाही होत, जागा सोडून खाली आहे काही अंतरावर. त्यानंतर ह्या साईडला असू दे किंवा या साईडला असू दे, कुठेही असू दे, त्या सरफेसच्या, म्हणजे हा सरफेस वरती आणि हा सरफेस खालती आहे, तेव्हा आपण कोणता प्रिपोजिशन वापरणार, तर बिलो प्रिपोजिशन वापरणार. त्यानंतर ॲट, एखाद्या ठिकाणाची आपल्याला एखाद्या ठिकाणाबद्दल सांगायचं असेल तर आपण ॲट वापरणार. आय एम ॲट होम, मी घरामध्ये आहे. घरामध्ये मग कुठेही असू शकतो आपण, रूममध्ये असो, लोकेशन आपली सांगतात तिथे, तेव्हा ॲटचा वापर आपण करणार. लोकेशन सांगण्यासाठी ॲटचा वापर आपण करणार. त्यानंतर इन, इन म्हणजे काय, आतमध्ये, म्हणजे एक बॉल आपण बॉक्सच्या आतमध्ये पाहिला होता, त्याचप्रमाणे इन म्हणजे काय, आतमध्ये, इन द रूम. इंटू, इंटू म्हणजे काय, बाहेरून आत येणे. इंटू म्हणजे बाहेरून आत येणे. एक फॉर एक्झाम्पल आपण क्लासरूमच्या आत येतोय, बाहेरून आत येतोय, तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार, इंटू वापरणार. इंटू द क्लासरूम, इंटू द बस, बसमध्ये चढताना आपण बाहेरून आतमध्ये चढतो तेव्हा इंटू द बस, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये इंटू वापरायचं. आउट ऑफ म्हणजे काय, आतून बाहेर जाणे, रूममधून बाहेर जाणे. जेव्हा स्कूल संपते तेव्हा आपण क्लासरूमच्या बाहेर जातो, तेव्हा आपण काय म्हणणार, आउट ऑफ द रूम. ओके, तेव्हा कोणतं प्रिपोजिशन वापरणार, आउट ऑफ प्रिपोजिशन वापरणार. ऑन टू, ऑन टू म्हणजे काय, खालून वरती येणे, म्हणजे एखादी थिंग्स खालून वरती आपण ठेवली तेव्हा कोणता वापरणार, प्रिपोजिशन ऑन टू वापरणार. फॉर एक्झाम्पल डॉग, डॉग खाली बसलेला डॉग टेबलावरती उडी मारून चढतोय, तेव्हा आपण काय म्हणणार, ऑन टू. द डॉग जम्प ऑन टू द टेबल, द डॉग जम्प ऑन टू द टेबल, म्हणजे खाली होता तो डॉग, जम्प करून टेबलावरती बसला, हे सांगण्यासाठी कोणते प्रिपोजिशन वापरणार, ऑन टू वापरणार. ऑफ, ऑफ म्हणजे काय, वरतून खाली येणे, टेबलवरती डॉगी बसलाय, तो वरतून खाली उडी मारतोय, तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार, ऑफ. फॉर एक्झाम्पल द डॉग जम्प्ड ऑफ द टेबल, टेबलवरून खाली उतरला, हे सांगण्यासाठी ऑफ प्रिपोजिशन वापरलं. टुवर्ड्स, आपल्याकडे येणे, एखादी थिंग्स किंवा एखादी गोष्ट आपल्या बाजूला येते किंवा एखादी, आपण काय म्हणणार, टुवर्ड्सचा वापर करणार, टुवर्ड्सच्या प्रिपोजिशनचा वापर करणार. फॉर एक्झाम्पल द बेबी इज रनिंग टुवर्ड्स मी, इथे बघा हा ह्युमन थांबला, इथे बेबी आहे, हा बेबी याच्याकडे जातोय, म्हणजे तो ह्युमन तो मॅन काय म्हणणार, द बेबी इज रनिंग टुवर्ड्स मी, माझ्याकडे येतोय. अवे फ्रॉम म्हणजे काय, आपल्यापासून दूर जाणे. आता ह्या माणसापासून हा बेबी दूर जातोय, तेव्हा काय वापरणार आपण, अवे फ्रॉम. द बेबी इज रनिंग अवे फ्रॉम मी, एखादी गोष्ट आपल्यापासून दूर जाते हे सांगण्यासाठी अवे फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरणार. अलॉंग, अलॉंग म्हणजे काय, सरळ जाणे, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आपण रोडवरती चालतोय, रोडवरती आपण सरळ सरळ चालतोय, सरळ सरळ चालतोय, तेव्हा अलॉंग ह्या प्रिपोजिशनचा वापर आपण करणार. फॉर एक्झाम्पल आय एम वॉकिंग अलॉंग द रोड. अराउंड म्हणजे काय, फिरून जाणे किंवा त्याच्या बाजूने जाणे. फॉर एक्झाम्पल दे आर वॉकिंग अराउंड द लेक, एखादी लेक फिरत जाते तेव्हा आपण काय म्हणणार, दे आर वॉकिंग अराउंड द लेक.
अराउंडचा प्रिपोजिशनचा वापर कधी करायचा? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला वळसा घालून जाते किंवा फिरून जाते तेव्हा अराउंड ह्या प्रिपोजिशनचा वापर करायचा. थ्रो, एखादी वस्तू आरपार जाते, म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉल आणि विंडो आपण पकडू. द बॉल वेंट थ्रो द विंडो. बॉल हा विंडोच्या त्या बाजूला पडला, म्हणजे बॉल हा विंडोमधून आरपार गेला त्या साईडला, तेव्हा आपण कोणतं प्रिपोजिशन वापरणार? थ्रोचं वापरणार. क्रॉस म्हणजे काय? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणे. आता रोड क्रॉस करताना आपण ह्या बाजूनी ह्या बाजूला गेलो तेव्हा आपण काय म्हणणार? अक्रॉस म्हणणार. तेव्हा कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करणार? अक्रॉस. किंवा एखाद्या नदीवरती, रिव्हरवरती पूल असेल तर या साईडनी त्या साईडला आपण पुलावरून जेव्हा जातो तेव्हा तिथे आपण कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करणार? अक्रॉस. त्या ठिकाणी आपण अक्रॉस असं बोलणार. तर ही आहेत आपली सर्व आजची प्रिपोजिशन्स. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ऑन, ॲट आणि इन या प्रिपोजिशनचा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. तो देखील तुम्ही पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.